नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय पौष्टिक आणि मौसूद अशी हिरव्या मुगाची वडी किंवा बर्फी। तुम्हाला बघूनच समजलं असेल काय मौसूद झाले की नाही ही बर्फी। दिसायला जेवढी भारी दिसते ना, चवीला देखील अप्रतिम लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण दूध, खवा, मिल्क पावडर असं काहीही वापरलेलं नाही। तरी सुद्धा अगदी मिठाईच्या दुकानामध्ये जशी बर्फी मिळते ना, अगदी सेम तशीच होते। बनवायला देखील अतिशय सोपी आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 कप इतके हिरवे मूग घेतलेत। मूग जे आहेत ते आपल्याला स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचेत। तर आता हे जे मूग आहे ते आपण कढईमध्ये घालू आणि अगदी मंद आचेवरती छान खमंग सुटेपर्यंत भाजून घ्यायचेत। तर तुम्हाला माहीतच असेल मूग हे अतिशय फायदेशीर आहे आरोग्यासाठी, कारण हे पचायला हलकं असतं आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते। तर इथे बघा अगदी 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो हलकासा तांबूस रंग आलेला आहे आणि एखादा दाणा खाऊन बघायचा, छान कुरकुरीत लागला ना तर मूग भाजले असं समजायचं। तर आता गॅस बंद करू आणि हे पूर्णपणे गार करून घेऊया। तर इथे बघा हे जे मूग आहे मी ताटामध्ये काढून घेतलेलं अगदी पूर्णपणे गार झालेलं आहे। तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना, वाटण्यासाठी वापरतो ते भांडं घ्यायचं आणि अगदी 2 बॅचमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। अगदी जास्त पिठासारखं बारीक नाही करायचं, हलकंसं रवाळच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा संपूर्ण मूग जे आहे ते मी बारीक करून घेतले। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, हलकंसं रवाळ आहे आणि असंच आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे। तर आता एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तर सुरुवातीला मी 4 चमचे साजूक तूप घालते। एकूण मी पाऊण कप इतकं तूप घेतलेलं आहे। ज्या कपाने आपण मूग मोजून घेतलेलं त्याच कपाने आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर सुरुवातीला 4 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा। तूप हलकंसं गरम झालं की आपण जे तयार करून घेतलेलं मुगाचं पीठ होतं ते घालू आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर ही जी मुगाची वडी आहे ना, खरंच बनवायला अतिशय सोपी आहे। तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट वडी बनवचाल, एवढी सोपी पद्धत आहे। तर इथे मी 3 ते 4 मिनिटं हे पीठ छान भाजून घेतले। तर आणखीन 4 चमचे तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर आता परत एकदा 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे जे पीठ आहे ते अजून भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं पीठ जे आहे ते भाजताना नेहमी मंद आचेवरतीच भाजा। जर तुम्ही मोठा गॅस केला तर पीठ जे आहे करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खाताना त्याचा उग्र वास येतो। तर तुम्ही बघू शकता आता 4 मिनिटं झालेली आहेत आणि याला खूप छान असं तूप सुटलं गेले, रंगसुद्धा हलकासा तांबूस आलेला आहे। तर आपण जे पाऊण कप तूप घेतलेलं त्यामधलं आणखीन 2 चमचे तूप उरलेलं आहे। तर आता हे आपलं मिश्रण भाजून तयार झालेलं आहे। तर आता आपण जी वडी तयार करणार आहोत त्यासाठी ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये तुम्ही वडी जमवणार आहात त्याला आधीच थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वडी पटकन निघते। तर आता आपण यासाठी पाक तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी ज्या कपाने आपण मूग घेतलेलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप साखर घ्यायचे। तर अर्धा कप साखर अगदी पुरेशी आहे, तुम्ही अगदी कमी जास्त सुद्धा करू शकता। तर आता सारख्याच कपाने अर्धा कप इतकं पाणी घ्यायचं आहे। तर सुरुवातीला गॅस अगदी मध्यम ते मोठाच ठेवायचा आणि याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत। तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता, तेवढंच आपल्याला प्रमाण वापरायचं आहे, अर्धा कप गूळ आणि अर्धा कप पाणी। तर इथे बघा याला चांगली उकळी आलेली आहे। तर याचा आपल्याला 1 तारी 2 तारी पाक असा अजिबात नाही करायचा, फक्त चिकटसर आपल्याला हा पाक हवा आहे। तर आता उकळी आल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आणि फक्त 2 मिनिटं मंद आचेवरतीच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं मी उकळून घेतलंय। आता आपण थोडंसं चेक करूया। तर हे बघा हलकंसं हे चिकटसर आहे, ज्या पद्धतीने मध असतो ना अगदी तसंच आपल्याला याचं टेक्स्चर हवं आहे। 1 तारी 2 तारी पाक करायची अजिबात गरज नाही। तर आता हा जो पाक आहे तो आपण लगेच भाजून घेतलेलं जे मुगाचं पीठ होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि याची चव अजून दुप्पट करण्यासाठी
अर्धा चमचा वेलची पूड. तर आता गॅस चालू करायचा आहे, मंद ठेवायचं आहे आणि हे सतत ढवळत राहायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. तर आता तुम्ही म्हणसाल हे खूपच पातळ झालं आहे, याची वडी कशी जमेल. पण जसजसं आपण हे हलवत जाऊ तसं पाक जो आहे तो मुगाच्या पिठामध्ये मुरला जातो आणि हे घट्टसर होत जातं. तर अगदी 4 ते 5 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. याची गोळी मी एक घेतले आणि याची वडी बनते याची खात्री झाली की गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण हे तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये घालायचं आहे. तर अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पाकसुद्धा आपण यामध्ये नाही केलेला. तर आता हे जे मिश्रण आहे ते असंच चमच्याने आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. याला एकसारखापणा येण्यासाठी अशा पद्धतीचा पेला किंवा वाटी घ्यायची आणि छान असं हे स्प्रेड करून घ्यायचं. तर जे कडेचं आहे ते असं चमच्याने स्प्रेड करायचं म्हणजे अगदी एकसारखं हे तयार होतं. तर ही जी वडी आहे ती अजून सुंदर दिसण्यासाठी यावरून मी थोडंसं पांढरं तीळ घालते आणि थोडेसे पिस्त्याचे काप, म्हणजे अजूनच खूप सुंदर दिसते आणि खायला देखील अगदी भारी लागते. तर हे सुद्धा हलकंसं चमच्याने प्रेस करायचं म्हणजे हे जे तीळ आणि पिस्त्याचे काप आहेत ते निघणार नाही. तर बघा काय भारी दिसते आत्ताच हे. तर आता हे आपण कमीत कमी 1 ते 2 तासांसाठी तरी सेट होण्यासाठी ठेवायचं. तर इथे बघा आपलं जे हे मुगाच्या वडीचं जे मिश्रण आहे ते छान असं सेट झालेलं आहे. तर लगेचच आपण याच्या वड्या कापून घेऊया. तर आहे की नाही सोपी पद्धत. ना दूध, खवा किंवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता फक्त 3 साहित्यामध्ये आपण ही मुगाची वडी तयार केले. जेवढी दिसायला भारी दिसते ना तेवढीच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे, याची मी 100% गॅरंटी देते. तर बघा अगदी सहज निघते. जसे आपण मिठाईच्या दुकानामध्ये जेव्हा जातो तिथे जशी बर्फी असते ना अगदी सेम तसंच याला टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते बघा, अगदी मऊसूत आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी हिरव्या मुगाची पौष्टिक मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी किंवा वडी एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.